आरुष कुकिंग मध्ये आज आपण बनवणार आहोत पोटॅटो वेजेस। स्टार्टर्स साठीचा किंवा स्नॅक्स साठीचा हा एक उत्तम पर्याय आहे। लहान मुलांनी सुद्धा हा पदार्थ एकदा खाल्ला ना तर हा त्यांचा एक फेवरेट पदार्थ होऊन जाईल। त्यासाठी इथे मी हे 5 बटाटे स्वच्छ धुवून आणि पुसून घेतलेले आहेत। आता त्याला मी इथे दाखवते त्या पद्धतीने आपण कट करायचे। सगळ्यात आधी मी हे असे उभे 2 कट करून घेते आणि त्याच्यामध्ये आता हे पाहू शकता असे थोडेसे जाडसरच त्यामध्ये मी हे उभेच कट करून घेत आहे बटाटे। तर या अशा मीडियम साइजच्या बटाट्यामध्ये आपण 4 ते 5च फक्त स्लाइस कट करून घेणार आहोत। हे पहा, हे असे बटाटे वेजेस कट करून घेतले। साली काढायच्या नाहीयेत बटाट्याच्या, साली आपण तशाच ठेवणार आहोत। आता हे सगळे बटाटे मी कट करून घेतलेले आहेत। आता हे बटाटे आपण एका बाउल मध्ये काढून घेऊया आणि 2 ते 3 पाण्यात स्वच्छ धुवून घेऊया। हे बटाटे असे 2-3 वेळा धुवून घेतल्यामुळे त्यातला स्टार्चचं प्रमाण कमी होतं। हे पहा, आता हे बटाटे स्वच्छ धुवून झालेले आहेत। कढईमध्ये मी इथे पाणी उकळायला ठेवलं होतं, छान उकळी आलेली आहे या पाण्याला। आता हे सगळे बटाटे आपण यामध्ये घालूया आणि हे बटाटे झाकण न ठेवता 7 ते 8 मिनिटं छान उकळून घ्यायचंय। 7 ते 8 मिनिटांमध्ये हे बटाटे व्यवस्थित शिजतात। बटाटे टाकल्या पटकन पाणी उकळत नाही, थोडं थंड होतं टेम्परेचर आणि नंतर पहा ही छान अशी उकळी येते। आता हे पहा बटाटे व्यवस्थित उकडलेले आहेत। आता ते काढून घेऊया। गॅस बंद केलाय। हे बटाटे सगळे काढून घ्यायचे आपण एका प्लेट मध्ये आणि हे थोडेसे थंड करून घ्यायचे। एक 5-7 मिनिटांसाठी हे थंड करून घेऊया। तोपर्यंत आपण याची स्लरी बनवून घेऊया। त्यासाठी इथे मी हा 1 बाउल मैदा घेतलेला आहे, अर्धा बाउल कॉर्नफ्लॉवर घेतलंय आणि अर्धा बाउल तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। आता यामध्ये आपण लसूण घालणार आहोत। हा किसलेला 1 चमचा लसूण आहे। तुम्ही लसूणची पावडर म्हणजे गार्लिक पावडरची मिळते ती सुद्धा घालू शकता। आता यामध्ये घालायचंय ओरिगॅनो सीझनिंग 1 चमचा, चिली फ्लेक्स 1 चमचा। तुमच्या आवडीनुसार तुम्ही या मसाल्यांचे प्रमाण कमी जास्त करू शकता। मीठ घातलंय चवीनुसार आणि आता घालणार आहोत हा 1 चमचा पेरी पेरी मसाला। हा ऑप्शनल आहे, असेल तर घाला, नाहीतर नाही घातला तरी चालेल, पण काळी मिरी पावडर मात्र घालायची। काळी मिरी पावडर आपण अर्धा चमचा घेतलेली आहे। आता यामध्ये घालूया भरपूर अशी कोथिंबीर आणि आता थोडं पाणी घालत आपण हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय। पटकन हे खूप जास्त पाणी घालायचं नाही, अगदी थोडं असं ऍड करत आपण हे मिक्स करायचंय। कारण हे जे मिक्सचर आपलं तयार होणार आहे हे आपल्याला खूप जास्त घट्ट नाही किंवा खूप जास्त पातळही नाही बनवायचं, अगदी प्रमाणात आपल्याला हे बनवायचंय। यामुळे काय होतं ना, खूप जास्त जर पातळ बनवलं ना तर त्यावरती ते बटाट्यावरती ते कोटिंगच राहत नाही आणि खूप जास्त घट्ट बनवलं तर मग मऊ पडतात नंतर बटाटे किंवा मग नाही का असं पीठ खाल्ल्यासारखं वाटतं। त्यामुळे परफेक्ट प्रमाणात ही स्लरी आपण बनवून घ्यायची। ही झालेली आहे बनवून, तेल सुद्धा गरम झालेलं आहे। आता हे पहा, या स्लरी मध्ये हे बटाटे असे डीप करायचे आणि थोडी जी एक्स्ट्राची स्लरी आहे ती थोडीशी त्यालाच बाउललाच जराशी पुसून घ्यायची आणि मग आपण हे बटाटे यामध्ये तळायला सोडायचे। हे पोटॅटो जेव्हा आपण तळायला सोडतो ना तेव्हा खूप जास्त त्या तेलामध्ये गर्दी करायची नाही, थोडेसे सुट्टेच हे बटाटे आपण तळून घेणार आहोत। हे वेजेस आपण मीडियम टू हाय फ्लेम वरती तळून घ्यायचे। या वेजेसच्या बाहेरचं जे आवरण आहे ना ते तेवढंच तळलं गेलं पाहिजे परफेक्ट, कारण बटाटे ऑलरेडी शिजवलेलेच आपण घेतलेले आहेत। हे पहा, मस्त कुरकुरीत पोटॅटो वेजेस तयार आहेत। आवाज ऐकलात? किती मस्त तयार झालेत की नाही हे पोटॅटो वेजेस। अशीच आता आपण दुसरी सुद्धा बॅच तळून घेऊया। तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा, तुम्हाला सुद्धा आवडेल आणि तुमच्या मुलांना सुद्धा आवडेल। स्ट्रीट स्टाईल पोटॅटो वेजेस तयार आहे। कोथिंबीरने असे गार्निश केलेले आहे। आता ह्या ज्या 2 डिप दिसत आहेत ना त्याच्यासोबत, तर त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर ऑलरेडी मी टाकलेला आहे। या डिप जरी तुम्ही नाही बनवल्या ना तरी तुम्ही टोमॅटो केचप बरोबर या स्टार्टरचा आस्वाद घेऊ शकता। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच काही नवीन रेसिपींसोबत। तोपर्यंत चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।